मॅच लावते सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरिता दशरथ शेलगा. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ वॉटर लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता आलाय हा षटकार. धन्यवाद डीजे. षटकार पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलंय दशरथ शेलगाचं देखील. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस ॲपट्रॅकर बॉल होता लांबून खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनला चेंडू मात्र रवाना होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडासा फॉर्मफ्लिंग झालाय परंतु 2 धावा मात्र पडून पूर्ण केलेत. या दोन्ही टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 8 आकड्यावरती. 2 चेंडूंचा मात्र खेळ संपन्न झालाय. 8 धावा धाव फलकावरती लागलेत. आज आपण या ठिकाणी पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक दंतस्फोट मस्किनपणा टीमचा खेळ देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात मात्र दणक्यात केली आहे. यावेळेस आपण पाहिलं तर थोडासा लांबून मात्र हा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल जाऊन पुजते 9 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू सापडला गेलाय आणि त्याच्यावरती हा 6 धावांचा शिक्का मात्र ठोकला गेलाय. षटकार षटकार क्रमांक या ठिकाणी आपण पाहिला तर मग हा दुसरा पाहायला मिळतो देवानंदच्या बॅट मधनं. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 15 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3 आणि 3 मध्ये 15 धावा खर्च केलेत. कमबॅक या ठिकाणी करावा लागेल गोलंदाज दशरथला देखील. यावेळेस आणखी एक चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी भावेश चांगले फिल्डिंग करतोय परंतु 2 धावा अति वेगाने मात्र पूर्ण केल्यात. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र सुरुवात आपण जी पाहतोय ना ती खूप स्ट्रॉंग आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त फाउंडेशन तर या ठिकाणी उभा केलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुढे येऊन मात्र या चेंडूला फोर्स केलंय. चेंडूला पाठवलंय वाईड लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार आला हा षटकार. आनंद आनंद धन्यवाद डीजे. धन्यवाद थँक्यू सो मच. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23. 23 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. देवानंद फागे ऑन फायर. 3 षटकार त्यांनी मात्र या ठिकाणी पेश केलेत. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकाची झाली आहे समाप्ती. धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत.
धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 23. भावेश शिलका बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आला, त्याला मात्र कमबॅक करून दाखवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 23 धावा बनवलेत देवानंद. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती, सरळ बॅटनं चेंडूला मात्र खेळलं गेलं. रितेश त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग करतोय, परंतु 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या गेल्या. या दोन्ही टीमचे टोटल आपण पाहिले तर 25च्या घरामध्ये जाऊन फुसली गेली. सुनील फागे होते ऑन स्ट्राईक वरती. आज खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी विचार केला तर सुनील फागेचा खेळ देखील लाजबाब राहिलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जवळजवळ पहिल्या मॅच मध्ये त्यांनी टोटल 47 धावा बनवल्या होत्या, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 5 षटकार 3 चौकार. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू खूप चांगला होता, गुड लेन वरती चेंडूची हाताळणी केली, पिचिंग खूप चांगली होती, हार्ड लेंथ बॉल होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा अतिरिक्त बाउन्स देखील झाला. यावेळेस षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी, क्षेत्ररक्षक आहे, पकडतो झेल. क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर रोहिदास या क्षेत्ररक्षकानं मात्र झेल पकडला. अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगले झेल्स त्याने पकडले होते. दिस फिल्डरच्या रेस मध्ये त्याचं नाव देखील ऍड करून ठेवलं जाईल. ज्या अनुषंगाने त्याच्याकडनं मात्र जी फिल्डिंग झाली आहे खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सुनील यावेळेस मात्र बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये नागेश येतोय. नागेश देखील एक चांगला बॅटर आहे. एक दंतस्फोट मस्किनपाडा टीमचा पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले 2. पहिल्या बॉलवरती 2 जरूर आल्यात, सॉरी 3 झालेत. पहिल्या बॉलवरती 2, त्याच्यानंतर मात्र एक डॉट बॉल आलाय आणि त्याच्यानंतर एक विकेट देखील मिळवलाय. कमबॅक या ठिकाणी केला जातो. यावेळेस नागेश फागी मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. हा देखील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे टीम एक दंतस्फोट मस्किनपाडा संघाचा. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांकडे मोठी अपील केली होती, मात्र 2 धावा पूर्ण झालेत. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर मग जाऊन फुसली 27च्या घरामध्ये 27 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. चांगले बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळते भावेश करणं आणि चांगला कमबॅक देखील त्याने दर्शवला. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस आपण पाहिलं तर ओहो बॅटची हलकीशी इरेज लागली होती, परंतु देवेंद्र ठाकरे होते यष्टीरक्षकच्या भूमिकामध्ये. कदाचित जेल मात्र सुटला गेलाय असं म्हणाय काही हरकत नाहीये. षटकातील पुढचा बॉल, बॅट तर अगदी वेगाने फिरवली होती, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. आणखी एक डॉट बॉल. षटकाची झाली या समाप्ती. धाव फलकातील धावा लागल्या गेल्या त्यामध्ये फक्त आणि फक्त 27. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं ना तर मग फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. कमबॅक केलाय भावेशनं. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतो हे देखील आपल्याला पाहायला जरूर मिळेल. किंवा एक छोटासा आपण डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक टाकण्याकरता गोपाल आलाय. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर मग डाव्या स्टेजच्या थोडासा बाहेर टाकला होता, त्याला छेडछाडी करण्याचा प्रयत्न केलाय. बघूया या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅटला थोडासा हलकासा ब्रश जरूर झालाय. बॉल मिळेल एक
सिंगल सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 28 या आकड्यावरती. म्हटलं गेलं प्रत्येकाच्या डोक्यामध्ये दोन प्रकारचे घोडे धावत असतात, एक पॉझिटिव्ह तर दुसरा मग निगेटिव्ह. परंतु ज्याला जास्त खुराक द्याल ना तोच मात्र जिंकणार असतो. मग आता तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता मग की मग निगेटिव्ह, हे देखील जरूर पाहायला मिळतं या ठिकाणी. यावेळेस आपण पाहिला तर पॉझिटिव्ह विचार केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा रोहिदासचा चौथा झेल आहे तो त्यांनी पकडलाय. गुड फिल्डिंग बाय मिस्टर रोहिदास वाघात. धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती गोपालने देखील मिळवलाय मोठा विकेट. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हातानं चेंडूला मात्र डिफेन्स केलं. यावेळेस आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 2 धाव मात्र कंप्लीट झाले. कदाचित तिसरी पूर्ण केली जाईल का? ओहो, तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली. 3 धावा आणि 3 धावेने काय घडलंय तर मग जो सेट आहे फलंदाज देवानंद फागी त्याला मात्र स्ट्राईक वरती आणलं गेलंय. आणि ज्या वेळेस देवानंदला स्ट्राईक मिळाली गेले त्यावेळेस त्याने देखील चांगली बॅटिंग जरूर केलं या मॅच मध्ये. ज्या ठिकाणी एक सिंगल धाव होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा आल्या गेल्या. टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोचले 31 आकड्यावरती. गोपालच्या खात्यातील हा तिसरा बॉल, सॉरी चौथा आहे का? यावेळेस आपण पाहिलं तर मग फटका फसलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. दशरथ शेलका होते पकडतायत झेल आणि समाप्त झालाय. देवानंद पागी या खेळाडूचा खेळ आउट. काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी केलाय गोपालला देखील. म्हटलं गेले ना, डर से बड़ा कोई वायरस नहीं और हिम्मत से बड़ा कोई वॅक्सिन नहीं है. काही लोक तुटता तारा बघून फक्त स्वप्न. हॅलो, यावेळेस आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर आलाय आणि त्याला देखील या ठिकाणी बाद केलंय. चांगला संघर्ष या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. तुटता तारा बघून जर स्वप्न पूर्ण होत असते तर लोक रात्रभर जागून त्याची वाट बघत बसले असते, परंतु नाही. सध्याच्या काळामध्ये आपण पाहिलं तर कष्टाला खूप काही महत्व आहे. तुम्ही चांगले प्रयत्न कराल तर त्याचा फल तुम्हाला चांगला जरूर मिळेल. या ठिकाणी आपण पाहिलं तर असं वाटलं होतं की 40च्या पलीकडे धावफलक जाईल, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं भावेशाला बॉलिंग ट्रॅक वरती भावेशनं जी पार्टनरशिप झाली होती तिला मात्र तोडलं गेलं. आणि आता मात्र शेवट देखील चांगली करतोय गोलंदाज मिस्टर गोपाल धोतडे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय तो म्हणजेच धीरज वल्वी. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट, पुन्हा टाकावा लागेल. चेंडू फेकून झाले तर एकंदर आपण पाहिलं तर मग 5 शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाऊन पोहोचली आहे ती 32 आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 23 आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर बॅटिंग लाईफलाईन थोडीशी मात्र घसरली गेली.
फुल टॉस बॉल मेजवानी होती, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग इष्ट मात्र डाऊन केलेत. आणखी एक धक्का बसतोय एक दंतस्फोट मस्किनपाडा टीमला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 32 आणि 33 लक्ष असणार आहे मॅच जिंकण्याकरता. तर 33 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील थोड्या वेळानंतर त्याचा रिझल्ट देखील आपल्याला जरूर पाहायला मिळेल. घेऊया आपण छोटासा एक डीजे ब्रेक. सौरा थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग विनोद भाई आणि बारके दादा भुरे यांच्या माध्यमातून निश्चितच या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य केले गेले त्यांचा देखील खूप खूप आम्ही आभार व्यक्त करतोय. असं सदैव आपलं प्रेम असू द्या गावदी स्पोर्ट्स साष्टीकरपाडा टीम वरती हेच ईश्वरचरणी प्रार्थना आम्ही देखील करतोय. धन्यवाद डीजे. या ठिकाणी टीम आपण पाहतोय गावदी स्पोर्ट साष्टीकरपाडा संघाला मात्र एक चांगले अनाउन्समेंट आहे. या ठिकाणी गावदी स्पोर्ट दोन बॅटर मैदानाच्या आत मध्ये रितेश अँड भाविश ही सलामीची जोडी मैदानाच्या आत मध्ये आपण पाहतोय. तर बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर धीरज वल्वी 18 बॉल मध्ये रुतेश आहे. रुतेश अँड भावेश ही जोडी आपण या ठिकाणी पाहतोय. चला मैदानाच्या आतमध्ये बॉल देखील पोचवा. अंपायर त्या ठिकाणी पोचले गेलेत. आता मात्र बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले तर मग लक्ष्मणजी शिलका यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचे कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतोय बारकादादा भुरे आणि विनोद भाई यांनी मात्र या ठिकाणी रजा घेतलेली आहे, परंतु वेळात वेळ काढून निश्चितच रवींद्र दादा स्मृती चषकाला त्यांनी देखील भेट दिली आहे. त्यांचा देखील खूप आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या माध्यमातून. चला मॅचला होती सुरुवात. पहिलं षटक टाकण्याकरिता गोलंदाज धीरजला आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक वरती रुतेश. पहिला बॉल तेज तरार होता, सोडून दिलं गेलं. बॅटर रितेशच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची ऍक्शन त्या ठिकाणी केली नाहीये. हा डॉट बॉल असणार आहे. म्हटलं गेलं जगाला जे आवडेल ते कराल तर एक प्रोडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला जे आवडेल ते कराल ना तर एक ब्रँड म्हणून जगाल. बघा आता मात्र कशा पद्धतीने खेळ केला जाईल. फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हरी. नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. धन्यवाद अडीच. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकार फिश केला फलंदाज रुतेशनं. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग सोडून दिला होता, त्याच्यानंतर फुलटॉस डिलिव्हरी हाताला गेली, मेजवानी दिली होती आणि ते स्वीकारली गेली. रुतेशनं चेंडूला पाठवल्या लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांनी करता. षटकातील पुढचा बॉल धीरजचा. यावेळेस आपण पाहिला तर प्ले अँड मिस हा डॉट बॉल. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3.
म्हटलं गेले ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका, पावलं पावले येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकले, जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 3. 1 बाउन्सरचा इशारा देखील दिला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू आपण पाहिले तर मग वाईटच्या स्वरूपामध्ये टाकले गेलेत. संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. ओव्हर पिच बॉल होता. ऑफ साइड ला मात्र दिशा दिली. चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 2 शतकषकांना फसून मात्र चेंडूने मात्र दिशा बदलली होती. एंड वेली मात्र चेंडूला मात्र स्टॉप केलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही टीमची टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. चेंडू फेकून झाले 4. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन फुसलं 11च्या घरामध्ये. 11च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे, परंतु 5 चेंडूमध्ये 11 धावा या ठिकाणी खर्च केलेत. जे आपल्या घामाच्या शाळेने स्वप्न लिहितात ना, त्यांच्या नशिबाची पाने कधी कोरी नसतात. बघूया कुठले खेळाडू मात्र हा कारनामा करतील. यावेळेस आपण पाहिला तर भावेशच्या माध्यमातून बॅट अगदी वेगाने फिरवली होती. बॅटचं स्विंग आपण पाहिलं तर खूप वेगवान जरूर पाहायला मिळालं होतं. हा डॉट बॉल आपण पाहिला. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. आता मात्र 12 चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज आहे. 12 चेंडू 22 धावा. म्हटलं गेले सल्ले देणारे भरपूर भेटतायत, परंतु मात्र लढावं मात्र एकट्याला लागतं. मग ते आयुष्य असो की मग खेळाचं मैदान. आता मात्र ऑन स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहिला तर मग रुतेश आहे. रुतेशने चांगले बॅटिंग जरूर केले. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती दुर्विश वल्वी. पहिलाच बॉल आपण पाहिला तर चांगला फटका होता ऑन साइडला. ज्ञानेश्वर बागी त्या ठिकाणी होता. चांगले फिल्डिंग करतोय. पहिल्याच बॉलवरती 2 धाव मात्र पूर्ण केलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका, परंतु खाली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली. 2-2 धावा जरी घेतल्या तरी मात्र सहजपणे या ठिकाणी जो धाव फलक चेस करायचा आहे तो मात्र निश्चितच पूर्ण केला जाईल. परंतु या धावा डिफेंड करण्यासाठी निश्चितच प्रयत्न देखील केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र जबाबदारी घ्यावी लागेल फलंदाज रुतेशला, कारण म्हटलं गेले जगातील सर्वात सुंदर टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतली की माणूस कधीच थकत नाहीये. यावेळेस आपण पाहिला तर मिस टाइम फटका जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवर्ण वेगाने पुढे आला होता. जवळजवळ वाईडिश लॉंग ऑन वर्ण शॉर्ट डॉनला मात्र झेल पकडण्यासाठी प्रयत्न केले होते ज्ञानेश्वर फागीनं, परंतु थोडासा मात्र लांब राहिला गेला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. दोन्ही टीमचे टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. 17 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि 9 मध्ये 16 धावा अजून सुद्धा बनवायचे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, पकडला जाईल झेल आणि समाप्त झाला. फलंदाज रुतेशचा देखील खेळ आउट.
8 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता अजून सुद्धा आहे. प्रत्येक बॉल वरती 2ची सरासरी आहे. या ठिकाणी अजून सुद्धा मेहनत करावी लागेल, कारण संत सांगून गेलेत, भावाचं देवाचं आणि गावाचं जो खातो ना त्याच्या घरात कधीच सुख शांती समाधान कधीच नांदत नाहीये. त्यासाठी मेहनत आणि कष्ट करावे लागतात. अजून सुद्धा या ठिकाणी मेहनत जी करायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला ती मात्र त्यांना आता या ठिकाणी करावी लागेल. 8 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. धावांची गरज आहे ती म्हणजे 16. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे देवेंद्र ठाकरेचा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, परंतु पकडला जातोय झेल आणि समाप्त झालाय देवेंद्र ठाकरेचा देखील खेळ. आउट. राजसा तुम्ही जरा बघा तरी, अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी, अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी. अशी मी मदन मंजिरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी. धन्यवाद धन्यवाद. काय जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कधीही स्वतःवर घमंड करू नका. कायम तुम्ही एकसारखं नाही राहू शकत. वेल बदलली की खेळ देखील बदलतो. कधी कधी जंगलावर राज्य करणारा राजा सुद्धा काठीच्या एका इशाऱ्यावर पिंजऱ्यामध्ये जाऊन बसतो. वेल कधी येईल कधी कशी येईल हे देखील सांगता येत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर 9 चेंडू मध्ये 16 धावा हव्या होत्या, परंतु बॅक टू बॅक 2 विकेट मात्र डाऊन केलेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर दशरथ शेलका आला मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावा. सवारी वादा करके है लाया फेरारी, देखे है पूरा कोली वाडा, आता थोडा तो भाव मला खाऊ दे, मला खाऊ दे, मला खाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला खाऊ दे. मेरे मर्द का मीठा सुपारी वादा करके है लाया फेरारी, देखे है पूरा कोली वाडा, आता थोडा तो भाव मला खाऊ दे, मला खाऊ दे, मला खाऊ दे, मुझे जाने दे, हाँ मला खाऊ दे. मैं जिधर भी जाऊं सबको उंगली पे नचाऊं. धन्यवाद. अडीच म्हटलं गेलेलं रात्र नाही, स्वप्न बदलतात, दिवा नाही, वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याच्या आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. आणि या षटकाराच्या साहाय्याने वेल थोडीशी बदलली गेली आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 10. 6 मध्ये 10. नागेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. नागेश टू भावेश. नागेशचा पहिला बॉल. तेज तरार होता, परंतु पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू असणार आहे वाईट. पहिलाच बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग वाईटच्या स्वरूपामध्ये टाकला गेलाय. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस चांगला फटका आहे समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे वेगाने पुढे आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडूची फेकी थोडीशी मात्र खराब आली आणि 2 धावा मात्र ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 2 टीमचे टोटल आपण पाहिले तर मग जाऊन पोहोचले ती म्हणजेच 26 आकड्यावरती. 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत.
अजूनही जिंकण्याकरता या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 7 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 5 मध्ये 7. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग उंच जागेवरती जाऊन पाहणी करत आहेत. आता मात्र पुन्हा जागेवरती येतील आणि आपला हात हिलवतील. बघूया कसा हिलवतात. यस, समांतर हलवलाय म्हणजेच वाईट. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची गरज. यावेळेस आपण पाहिला तर पॉइंटच्या डोक्यावरनं हा चेंडू जाईल दन 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 करीत सीमा रेषा पार. आला हा चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे. आता मात्र फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 4 चेंडू 2 धावा. नागेशचा हा पुढचा बॉल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर मग डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. कॉड वेहेनची अपील देखील केली होती आणि यस पंचाने ती अपील उचलून धरली आहे. फलंदाज या ठिकाणी असणार आहे आउट. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. कौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा, कौला तारा किती रहरा करता शिवाजी राजा. धन्यवाद डीजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील या ठिकाणी आठवण करून दिले आमचे डीजे वाद्यक महेंद्र पवार यांनी. कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती हो आमची प्रजा, कारण शिवासनावर होते आमचे छत्रपती शिवाजी महाराजा. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि येत्या 19 तारखेला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण पाहणार आहोत. यावेळेस आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये स्लिम मिड ऑफ मात्र लावला जातोय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता धावांची गरज आहे ती म्हणजेच 2. चला जास्त वेळ आपण घेतात. फिल्डिंग करणारी टीम लवकरात लवकर फील्ड सेटअप करायची आहे. बॉल टाकताना हलायचं नाहीये, हे देखील लक्षात असू द्या. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल. व्हॉट कमबॅक, व्हॉट कमबॅक या ठिकाणी केलाय. आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. डू और डाय. योगेश गुडगुस मैदानाच्या आतमध्ये आलेत. 2 चेंडू मध्ये 2 धावा बनवायचेत. 4 मध्ये हव्या होत्या 2, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डॉट चेंडू आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक डॉट बॉल. व्हॉट कमबॅक, व्हॉट कमबॅक बाय मिस्टर नागेश फागी. म्हटले गेले ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग दोनों तरफ की बराबर की लगी है. यहाँ पे फायर ब्रिगेड मैन को बुलाना पड़ेगा. सध्या तरी प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील धडधड मात्र निर्माण झाली आहे. अतिथी कक्षामध्ये आपण पाहिले तर आमच्या अतिथी देखील थोडेसे प्रेशर मध्ये आलेत. कोण जिंकणार हा मॅच? गावदी स्पोर्ट्स साष्टीकर पाडा की मग एकदंत स्पोर्ट मस्किन पाडा? काय जबरदस्त मुकाबला मैदानाच्या आतमध्ये झाला गेलाय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक पुन्हा एकदा. आखिर जो जीता वही सिकंदर.
यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव वेगाने पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न 4 चेंडू मध्ये योगेशकडनं थोडासा क्रिकेट मात्र खरा पाहायला मिळाला, परंतु नागेशची चांगली बॉलिंग. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चला लगेच टॉस साठी यायचंय. हॅलो, आज रात्रभर झोपणार नाहीये गावदेवी स्पोर्ट षष्टीकरपडा टीम. अरे जिंकलेला मॅच हातातून घालवलाय. एक वेळ एखाद्याने चापट दिली ते आपण सहन करू शकतो, परंतु जिंकलेला मॅच जर हातातून गेला ना तर पूर्ण रात्रभर झोप कधीच लागत नाहीये.